हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि संडेसाठी स्पेशल थाळी आज बनवणार आहे आम्ही. सुंदर असे ढोसे आणि ढोश्यासाठी मी सांबार तयार करायला ठेवलं. म्हणजे सांबारसाठी मी डाळ वगैरे धुवून घेतली आणि बटाट्याची म्हणजे चटणी करण्यासाठीही बटाटे कट करून घेतले आणि आता सांबार म्हणजे कुकरला लावलं आणि त्याच एका डब्यामध्ये म्हणजे चटणी करण्यासाठी बटाटे लावले आणि हे पाहू शकता छान अशी मस्त आपली तयारी चालू आहे. छान असे मस्त धुवून घेतले बटाटे आणि याच्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये टाकले आणि हे पाहू शकता एका डब्यामध्ये लावलेलं आहे म्हणजे सांबार करायचं आहे आणि एका डब्यामध्ये आहे बटाटे. चला तर मग आता मस्त अशी छान असा सुंदर आपण नाश्ता बनवूया. आणि म्हणजे खूप छान खूप दिवसापासून म्हणजे इडली बनवली म्हणजे डोसे बनवले नव्हते, इडलीच बनवायचे. तर म्हटलं आज नवीन काहीतरी करावं. तर हे पाहू शकता आता चटणीची तयारी झालेली आहे. मी तुम्हाला पूर्ण शूट नाही दाखवत, थोडंसं क्लिप्स घेतलेल्या आहेत तेवढंच मी दाखवत आहे. कारण आता म्हणजे संडेची तयारी म्हणजे खूप उशिराच असतं सर्व काही. कारण उशिराच सगळं उठणं वगैरे, कारण ऑफिसला जायचं नसतं काही नाही मुलांना, त्यामुळे जरा उशिरा निवांत. कारण रोज धावपळ असते, रोज लवकर करावं लागतं, लवकर उठावं लागतं, सर्व काही लवकर. म्हटलं एक दिवस असा छानसा असा एन्जॉय करूया. तर छान अशी आपली चटणीही तयार झाली. पाहू शकता कुकरही आता वरणही शिजलेलं आहे आणि आता आपण सांबार करून घेऊया. आणि प्रथम मी चटणीला फोडणी देऊन घेते. अशा प्रकारे चटणी जर केली तर खूप सुंदर लागते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की टेस्ट करून पहा आणि काही माझ्या मैत्रिणी करतही असतील. छान अशी चटणी माझ्यापेक्षाही भारी. आणि कारण मी काही एवढी स्वयंपाकात सुगरण नाही, परंतु जेमतेम असं करते. म्हणजे असं काही सुगरणच आहे असं काही नाही, पण करते आपलं थोडंसं असं तसं. तर हे आता छान अशी आपली चटणीला फोडणी देऊन झालेली आहे. ही चटणी खूप सुंदर लागते खायला आणि ढोश्याबरोबर तर अप्रतिम लागते इडली आणि ढोसे. तर हे पाहू शकता छान अशी तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा ह्या चटणीला. तर आता आपला म्हणजे हे झालेलं आहे चटणी वगैरे. आता आपण ढोश्याची तयारी करूया. तर ढोश्यांनाही पाहू शकता वरण शिजलेलं आहे आणि आता आपण छान असं सांबार करून घेऊया. सांबारलाही फोडणी घालणार आहे, काही नाही, फक्त फोडणी घालायची आणि सांबार मसाला वगैरे टाकायचा. असं सुंदर असं झणझणीत सांबार आमच्या घरात सगळ्यांना आवडतं. आणि हे पाहू शकता आता आपली सांबारही झालेली आहे तयार. आता करूया आपण छान असं बटाट्याची चटणी. तर सांबार तर आता होतच, म्हणजे फोडणी दिली का सांबार झालंच समजायचं. मग लगेच आपण बटाट्याची चटणी करून घेऊया छान अशी. तर हे पाहू शकता आता सांबारला आपण फोडणी देऊया. छान असा सांबार मसाला टाकला, थोडंसं लाल तिखट घातलं, जिरे मोहरी घातली आणि कढीपत्ता घातला आणि छान अशी आपली सांबार आता एकदम मस्त एकजीव करून घ्यायची. अशी सांबार खूप छान लागते आणि सुंदरही होते अशा प्रकारे. आणि आमचं म्हणजे घरचीच डाळ असल्यामुळे आम्हाला असं थोडंसं घट्टच आवडतं, जास्त पातळ नाही आवडत. म्हणजे लई पातळ नाही, लई घट्टही नाही. आणि आता आपण सुंदर असं करून घेऊया बटाट्याची चटणी. तर चटणीसाठी मी आता बटाटे कट करून घेतलेले आहेत, छान असे सालं काढून कट करून घेतलेले आहेत आणि छान असं सांबारसोबत चटणी. आता हे पहा सांबारही एका गॅसवर तयार झालेलं आहे, एका गॅसवर म्हणजे आपली बटाट्याची चटणी झालेली आहे आणि साधी म्हणजे याचीसुद्धा चटणी, खोबऱ्याची चटणीसुद्धा झालेली आहे. आता फक्त राहिलेले आहेत ते म्हणजे आपले डोसे. तर हे इकडे आपलं होस तर आपल्याला लगेच डोसे बनवायचे आहेत आणि मी एक जणांना नाश्ता देत असते, कारण एवढे सारे फास्ट होत नाही आणि गरम गरम डोसे छान लागतात खायला, त्यामुळे मी एकांना नाश्ता देते आणि जसं होईल तसं.
तर हे डोश्याची रेसिपी म्हणजे नाश्ता खूप छान आवडतो मुलांना आणि आवडीने खातात. त्यामुळे मी नक्की हे कितीक वेळा म्हणजे असं बनवत असते. कधी कधी जेव्हा मला टाईम मिळेल त्यावेळेस मी अशी ही रेसिपी बनवत असते वेगवेगळ्या स्टाईलची. पण शक्यतो सुट्टीच्या दिवशीच बनवते, कारण सगळे घरी असतात, कोणाला घाई नसते, काही नसते आणि सगळं शांततेत असतं. त्यामुळे मी शक्यतो सुट्टीच्या दिवशीच नाश्त्याचं हे ठेवते. असं वेगळं काहीतरी मेनू करायचं असेल तर कधी कधी संध्याकाळी पण करते. जसं मुलांची रिक्वायरमेंट असेल तसं मी बनवत असते. तर हे पाहू शकता, माझं साधं सिंपल असा हा नाश्ता आता तयार झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा या नाश्ता करायला. खूप छान म्हणजे कसं झालं हे टेस्ट पण करून पाहता. तर हे पाहू शकता, आपली टोमॅटोची आपली बटाट्याची चटणीसुद्धा झालेली आहे आणि थोडीशी मी मटर पण घातलेले आहेत बटाट्यामध्ये. तर खूप छान लागते. आता हे पहा, आपलं बॅटर पण छान झालेलं आहे, सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता आपण डोसे करायला घेऊया. तर एवढे काही मला परफेक्ट डोसे येत नाहीत, परंतु त्यातली त्यात मी छान असे म्हणजे प्रयत्न करते आणि प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट म्हणजे अशक्य नाही, ती शक्यच होते. आणि हे पाहू शकता, आपला डोसा तयार झालेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी नाश्त्याची रेसिपी? चला तर मग आज आलेलं आहे माझं मिशोवरून पार्सल. तर ते पार्सल काय आहे मी तुमच्या संगे नक्कीच शेअर करणार आहे. तर चला तर मग आपण आता पार्सल खोलूया. तर पाहू शकता पार्सलमध्ये काय येणार आहे. तर छान असं मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. सुंदर असं छान काय असेल बरं? तर तुम्हाला आता ओपन केल्यावर समजेलच काय आहे याच्यामध्ये. आणि असंच मला मिशोवरून काय काय मागवायला आवडतं म्हणजे त्याला खर्चही आहे, परंतु मागवत असते अधूनमधून. हे पहा, किती सुंदर असं हे आलेलं आहे ट्रायपॉड. आणि हे ट्रायपॉड मला कशासाठी लागत आहे? तर हे ट्रायपॉड आहे मशीनसाठी. म्हणजे मशीनला मला फिट करायचं आहे, कारण मी तुमच्याबरोबर आता मशीन म्हणजे जे टीचिंगचं काम आहे ते सुद्धा घेऊन येणार आहे. कारण ते सुद्धा मी वेगवेगळं काही बनवत असते आणि तेही मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे. कारण इतक्या दिवस मी का टाकला नाही, कारण माझ्याकडे हे ट्रायपॉड नव्हतं. आणि हे ट्रायपॉड म्हणजे मशीनचा व्हिडिओ जर घ्यायचा असेल तर हे ट्रायपॉड आपल्याला लागतंच, कारण इतक्या वेळ आपला कोणीही मोबाईल धरू शकत नाही किंवा कुठे जर मोबाईल ठेवायचा म्हटलं तरी तोही बसू शकत नाही. कारण आपण टीचिंगचं काम करणार की मोबाईल पकडणार का काय करणार, त्याच्यामुळे त्याला अशा प्रकारचं ट्रायपॉड लागतं. आणि हे पाहू शकता, सुंदर आपलं असं हे ट्रायपॉड आलेलं आहे. आणि हे ट्रायपॉड मला फक्त 650 रुपयाला मिळालेलं आहे. तर चला, आता मी उद्यापासून तुम्हाला म्हणजे मशीनचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय म्हणजे तुमची काय रिक्वायरमेंट आहे की मी देवांचे ड्रेस शिवणार किंवा आसन करणार, ब्लाऊज शिवणार, सर्व काही जसं तुम्ही म्हणताल तसं. आता तुम्ही कसं पद्धतीने तुम्हाला बघायला आवडेल त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवत जाणार आहे. तर चला तर मग आता नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ना अशा प्रकारे मोबाईल या क्लिपला सेट करायचं आहे आणि ते असं याच्यामध्ये मागच्या चिमट्यामध्ये अडकवला का सुंदर असा हा मोबाईल आपला फिट्ट बसतो. हे पाहू शकता तुम्ही. सुंदर असं आता ही माझी तयारी झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला मोबाईल सेट होतो आणि आपण काढू शकतो, म्हणजे शूट करू शकतो. आणि असा प्रॉपर असा शूट होणार आहे आपला व्हिडिओ. आणि छान प्रकारे शूट होऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. चला तर मग तुम्हाला पण असं जर व्हिडिओ करायची इच्छा असेल किंवा तुम्हाला टीचिंग काम करायचं येत असेल तर तुम्हीसुद्धा नक्की